ओके. परवाच्या दिवशी आपलं कुठपर्यंत आलो होतो? परवाच्या दिवशी आपलं कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये, कर्जरोखे म्हणजे काय इथपर्यंत आलो होतो आपण. मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, कर्जाऊ भांडवल दोन प्रकारचे असू शकतात. एक सांगितलं होतं स्वकीय भांडवल आणि दुसरं सांगितलं होतं कर्जाऊ भांडवल. स्वकीय भांडवलाचे मी तुम्हाला सांगितले होते दोन प्रकार आहेत. पहिला आहे भाग आणि दुसरा आहे, तुम्ही जर पाहिलं तर आपण काय म्हणणार होतो त्याला, पहा भांडवलाचे दोन प्रकार आहेत असं त्या दिवशी आपली चर्चा झाली होती. कुठं होतो पहा, आपण दाखवतो मी तुम्हाला. त्या दिवशी आपली चर्चा झाली होती पहा, स्वकीय भांडवल आणि दुसरं सांगितलं होतं कर्जाऊ भांडवल. स्वकीय भांडवलाचे आपण दोन प्रकार पाहिले होते. मुख्य दोन प्रकार आहेत असं सांगितलं होतं मी तुम्हाला. कोणते दोन प्रकार आहेत? तो पहिलं सांगितलं होतं भाग आणि दुसरं सांगितलं होतं संचित नफा. ठीक आहे. भागाचे पुढे दोन प्रकार सांगितले होते मी तुम्हाला. भागाचे दोन प्रकार सांगितले होते. कोणते? पहिले सांगितलं होतं सामान्य भाग आणि दुसरं सांगितलं होतं अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्जाऊ भांडवल हे आपलं सगळं झालं होतं. हे सगळं आपण लर्न करून घेतलं होतं, सगळं शिकून घेतलं होतं आपण. ठीक आहे. आता आपलं काय चालू आहे? कर्जाऊ भांडवल चालू आहे. या कर्जाऊ भांडवलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या कर्जाऊ भांडवलाच्या प्रकारामध्ये पहिला आपण पाहतोय ते म्हणजे कर्ज रोखे. ठीक आहे. त्या दिवशी कर्ज रोख्याची मी तुम्हाला व्याख्या लिहून दिली होती. कर्ज रोख्याची व्याख्या काय सांगितली होती? इथं लिहितो मी. कर्ज रोख्याची आपण व्याख्या लिहिली होती. ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपल्या सही शिक्क्यांशी कर्ज घेतल्याची कबुली देते. त्या दस्तऐवजास आपण काय म्हणतो? त्या दिवशी आपण वाचलं होतं त्या दस्तऐवजास. मी मला वाटतं त्या दिवशी ही व्याख्या तुम्हाला लिहून घ्यायला सांगितली होती. ज्यांनी ही व्याख्या लिहिली नसेल त्यांनी व्याख्या लिहून घ्यावी. ठीक आहे. त्यांनी व्याख्या लिहून घ्या. ज्यांनी व्याख्या लिहिली नसेल त्यांनी व्याख्या लिहून घ्या.
त्या दस्तऐवजाला काय म्हटलं जातं, कर्जरोखे असं म्हटलं जातं. त्या दिवशी आपण कर्जरोख्याची व्याख्या वाचली होती पहा, इथेही मी ती व्याख्या लिहून दिलेली आहे सोप्या भाषेत. कंपनी आपल्या सही शिक्क्यानिशी ज्या दस्तऐवजाद्वारे कर्ज घेतल्याची कबुली देते अशा दस्तऐवजास कर्जरोखे असे म्हणतात किंवा कर्जरोखा असे म्हणतात. आता पहा कर्जरोख्याची वैशिष्ट्ये दिलेली आहे. काय वैशिष्ट्य दिली? पहिलं वचन. कर्जरोखा हा एक वचन असतो. हा वचन कोणी कोणाला दिलेला असतो? हा वचन कर्ज घेणाऱ्यानं कर्ज देणाऱ्याला दिलं असतं. म्हणजे कंपनीनं कर्ज घेतलंय तर कंपनीनं हे वचन लिहून कुणाला दिलंय? जो कर्ज देतोय म्हणजे जो कर्जरोखा धारक आहे त्याला देते. कंपनी काय वचन देते की तुम्ही आम्हाला जे पैसे दिलेले आहेत ते या तारखेला किंवा ही मुदत संपल्यानंतर त्याचे एवढे एवढे पैसे आम्ही तुम्हाला या टक्क्यानं देऊ, असं जेव्हा एक वचन देते तेव्हा त्याला कर्जरोखा म्हणू. ठीक आहे. काय दिलेले कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्ज घेतल्याचे वचन आहे. ठीक आहे. दुसरं काय सांगितलंय? दर्शनी मूल्य. कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. उदाहरणार्थ 100 रुपये किंवा त्याच्या पटीत. युजली 100 रुपये नाही, आता तर 500 रुपये किंवा त्याच्या पटीत काय असते कर्जरोख्यांची रक्कम असते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय पहा, रक्कम परतफेडीची वेळ. कर्जरोख्यावरच काय लिहिलेलं असतं? रक्कम परतफेडीची तारीख लिहिलेली असते. आता रक्कम परतफेडीची तारीख म्हणजे काय की कोणत्या तारखेला तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे किंवा कर्जानं जे पैसे दिलेले आहेत कंपनी ते कोणत्या तारखेला तुम्हाला परत होतील, त्याच्यावर कंपनी काय व्याज देईल तुम्हाला, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल, नमूद केलेलं असेल. काय सांगितले पहा, कर्जरोख्याची मुद्दल रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते. पुढे काय सांगितलंय पहा, परतफेडीसाठी प्राधान्य. आता लक्षात घ्या, जेव्हा केव्हा कंपनी पैसे परत करणारे किंवा कंपनी, आता लक्षात घ्या, समजा कंपनी नफा कमवते तर सर्वात पहिले कंपनी काय करणार? कंपनीनं जो नफा कमवलाय त्याच्यातून यांना व्याज दिलं जाईल. कुणाला व्याज दिलं जाईल? हे जे कर्जरोखेधारक आहेत त्यांना व्याज दिलं जाईल, बँकेचं व्याज दिलं जाईल. त्याच्यानंतर अग्रक भागधारकांना, सरते शेवटी उरलं तर कुणाला दिलं जाईल? सामान्य भागधारकांना. त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा कंपनीचं विसर्जन होईल तर यांना काय दिलं जातं? कारण हे कर्ज घेतलेले तर कर्जदारांचे पैसे परत पहिले केले जातात. काय सांगितलं? परतफेडीसाठी प्राधान्य. कंपनीच्या इतर दावेदारांपेक्षा कर्जरोखेधारकांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य दिले जाते. म्हणजे कसं दिलं जाईल पहा, कसं दिलं जाईल? पहिले दिलं जाईल कर्जरोखेधारक पहिले कर्जरोखे, त्याच्यानंतर कुणाला मिळेल? अग्रहक्क भागधारक, आणि याच्यानंतर कुणाला मिळेल? सामान्य भाग किंवा आपण ज्यांना साधारण भाग असेही म्हणतो. म्हणजे कंपनी जेव्हा केव्हा परतफेड करेल तर पहिले कुणाची परतफेड करेल रक्कम, कुणाची इतर दावेदारांपेक्षा पहिले कुणाचं दिले जाईल? कर्जरोखे. नंतर भाग कोणाला दिलं जाईल? अग्रहक्क भागधारकांना. आणि सरते शेवटी कोणाला दिलं जाईल? सामान्य भागधारकांना पैसे परत केले जातील. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय पाहता, परतफेडीचे आश्वासन. कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कर्ज ठराविक मुदत परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते. ते काय करतात? तुम्हाला कर्ज दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देतात. कर्जरोखे सहसा पाहिलं तर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशी यांची काय असते? मुदत असते. आणि त्या हिशोबाने ते कर्ज काय करून देतात? उपलब्ध करून देतात. आणि ती मुदत संपल्यानंतर त्या रकमेची परतफेड केली जाईल अशी कंपनी काय देते? समोरच्याला वचन देते. नंतर काय सांगितलं पहा, व्याज. कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमवला असेल किंवा नसेल तरी व्याज देणे बंधनकारक असते. म्हणजे तुम्हाला नफा हो की न हो, तुम्हाला याच्यावरचा व्याज काय करावं लागणार? द्यावंच लागणार आहे. पहा, सामान्य भागधारक किंवा अग्रहक्क भागधारकांना कंपनीला एखादा वर्षी नफा नसेल तर कंपनी त्याच्यावरच लाभांश न दिलं तरी चालते. पण जर कंपनीनं कर्जरोखे काढलेले आहेत, कर्ज घेतलेले आहे तर त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी किंवा त्या कर्जावरचं जे व्याज आहे ते कंपनीला द्यावंच लागणार आहे, नफा हो की न हो.
पुढे काय सांगितले पहा, कर्जरोख्यांचे घटक. आता कर्जरोखे संबंधी कोणाकोणाशी संबंधित आहेत कर्जरोखे, किंवा कर्जरोख्यांमध्ये कोण कोण पार्टी इन्व्हॉल्व आहे, कोण कोण संबंधित आहे. पहिलं सांगितलं कंपनी जी कर्ज घेते ती कंपनी पहिले आहे. दुसरं काय सांगितलं पहा, विश्वस्त. आता विश्वस्त म्हणजे काय मित्रांनो समजून घेऊया. पहा मी सांगितलं तुम्हाला ही एक कोणती तरी कंपनी आहे एबीसी लिमिटेड, ठीक आहे. आता ही लक्षात घ्या 10% रिडीमेबल डिबेंचर्स of rupees 500 each, of rupees 500 each. असे समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ की 10,000 ही कर्जरोखे विकणार आहे. किती टक्क्याचे? 10% 500 रुपये इच. म्हणजे कंपनी किती रुपये उभं करणार आहे सांगा बरं. पहिले हे 2 शून्य, नंतर इकडचे हे शून्य घेऊन टाकू. 1 2 3 4 आणि 5 1 5. म्हणजे किती रुपयाचे डिबेंचर्स विकणार आहे कंपनी? 50 लाख रुपयाचे डिबेंचर्स विकणार. आता लक्षात घ्या जेव्हा कंपनीला 50 लाख रुपयाचे डिबेंचर्स विकायचे, या एबीसी कंपनी लिमिटेडनं समजा पेपर मध्ये ऍड दिली, पेपर जाहिरात दिली की अशी अशी एबीसी लिमिटेड नावाची कंपनी आहे, तिला 10,000 कर्जरोखे विकायचे आहेत 10% 500 रुपये प्रति या दराला. आता युजली तुम्ही जर पाहिलं तर आपण या कंपनीला ओळखतच नाही, आणि जेव्हा आपण त्या कंपनीला ओळखत नाही त्याच्यामध्ये आपण सहसा गुंतवणूक करणार आहोत का? नाही, ठीक आहे. आणि दुसरं, समजा गुंतवणूक केली आणि अशी कंपनी पळून गेली तर जे सामान्य लोक आहेत ज्यांनी मेहनतीनं पैसे कमवलेले, त्यांनी कंपनीमध्ये गुंतवलेले, त्या पैशाचं काय होतील? कंपन्या लुबाडणूक करतील. त्याच्यासाठी सेबीनं, बरोबर आहे ना, भाग नियमन जे मंडळ आहे त्याने कंपल्सन काय केले किंवा त्याने आठ काय टाकली, तुम्हाला जर कर्जरोखे विकायचे असतील, तर तुम्हाला विश्वस्त करार करणं गरजेचं आहे. आता विश्वस्त करार म्हणजे काय सर? यांनी काय करायचंय, या एबीसी लिमिटेडनं विश्वस्त करार करायचा आहे. आता हा विश्वस्त करार काय असेल सर? यांनी विश्वस्त करार काय करायचा आहे? यांनी एसबीआय किंवा आयसीआयसीआय किंवा यूटीआय किंवा LIC ऑफ इंडिया अशा ज्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही 50 लाख रुपयाचे कर्जरोखे विकू इच्छितो, तर तुम्ही आमचे विश्वस्त म्हणून काम करा. आता जेव्हा हे विश्वस्त म्हणून काम करतील तर हे फुकटात करतील का? नाही, त्याच्यासाठी काय मागतील? पहिली तर गोष्ट कमिशन चार्ज करतील, आणि दुसरे हे काय करतील, यांची 50 लाख रुपयाची संपत्ती पहिले काय करतील होते, स्वतःकडे लिहून घेतील. कारण यांनी काय द्यायचं आहे, यांनी लिहून द्यायचं आहे की कंपनीनं जर पैसे दिले नाही तर आम्ही ते पैसे तुम्हाला परत करू, असं यांनी कोणाला लिहून द्यायचंय? म्हणजे जे कंपनीमध्ये भविष्यामध्ये जे कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत अशा लोकांना लिहून द्यायचंय. तर हे सर्वात पहिले काय करतील, कंपनीची 50 लाख रुपयाची संपत्ती स्वतःकडे लिहून घेतील, त्याच्यावर बोजा निर्माण करतील, म्हणजे सरळ सरळ इस पे लिंक क्रिएट करेंगे. म्हणजे ते कंपनीला काय करावं लागेल, त्या बँकेच्या नावाने किंवा त्या कंपनीच्या नावाने करून द्यावं लागेल. आता जेव्हा असं दिलं तर या पेपर जाहिरातीमध्ये यांचं काय केलं जाईल, नाव टाकलं जाईल. म्हणजे काय कंपनी म्हणेल की आमचे विश्वस्त कोण आहे, तो आमचे विश्वस्त कोण आहे, सपोज एसबीआय, बरोबर आहे ना. म्हणजे आपण याच्यावर भरोसा ठेवत नाही, पण आपण कशावर ठेवतो, एसबीआय वर भरोसा ठेवतो. आणि नंतर एकदा एसबीआय विश्वस्त म्हणून आली तर आपल्याला टेन्शन राहत नाही, आपण सहज त्या कंपनीमध्ये जाऊन काय, आपण एबीसी लिमिटेडला ओळखतच नाही, आपण कोणाला ओळखतो, एसबीआय ला. उद्या एबीसी लिमिटेडने आपले पैसे दिले नाही तर कोण देणार आहे, एसबीआय देणार. तर असं करून
काय करावं लागेल कंपनीला? एक विश्वस्त करार करावा लागेल. ठीक आहे. इथं काय सांगितलं आता तुमच्याकडे विश्वस्त कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकत असेल तर कंपनी कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक करते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्ज रोखे धारकांशी व्यवहार करते. विश्वस्त व कर्ज रोखे धारक यांच्याशी कंपनी करार करते. या करारास विश्वस्त करार असे म्हणतात. यामध्ये कंपनीचे कर्तव्य व कर्ज रोखे धारकांचे हक्क नमूद केलेले असतात. शेवटी तिसरी पार्टी कोण आहे? कर्ज रोखे धारक. या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून कर्ज रोखे प्रमाणपत्र दिले जाते. भाग खरेदी केले तर भाग प्रमाणपत्र मिळतात आणि कर्ज दिलं कंपनीला तर काय मिळणार आहे तुम्हाला? कर्ज रोखे प्रमाणपत्र मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढचं फीचर काय सांगितलं? पुढचं वैशिष्ट्य काय सांगितलंय पहा. कर्ज रोखे वाटपाचा अधिकार. कंपनी कायदा 2013 कलम 179 उपकलम 3 नुसार संचालक मंडळाकडे कर्ज रोखे वाटपाचा अधिकार आहे. अंडरलाईन करा. कुणाकडे अधिकार आहे? संचालक मंडळाकडे कर्ज रोखे वाटपाचा अधिकार असतो. पुढे काय सांगितले पहा. कर्ज रोखे धारकांचा दर्जा. कर्ज रोखे धारक हे कंपनीचे धनको आहेत. काय? तो कंपनीचे धनको आहेत. लक्षात घ्या. धनको म्हणजे क्रेडिटर्स आहेत. कोण आहेत ते? क्रेडिटर्स आहेत किंवा सावकार आहेत. ठीक आहे. ते सावकार आहेत किंवा क्रेडिटर्स आहेत. कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज असून त्यांना स्थिर व ठराविक दराने ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते व असे व्याज कर्ज रोख्यांची परतफेड केलेपर्यंत दिली जाते. ठीक आहे. नंतर काय सांगितलं पहा. मतदानाचा अधिकार नाही. आता यांनी कंपनीला कर्ज दिलंय तर यांना मतदानाचा अधिकार कुठून मिळणार आहे? कारण ही कंपनीचे मालक नाहीये. तर कंपनीचे कोण आहे? तो सावकार आहे. आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं व्यवसायासाठी आणि त्या बँकेचे एम्प्लॉई येऊन जर आपल्याला व्यवसाय कसा करायचा ते शिकू लागले तर आपण ते करू शकतो. आपण ते एक्सेप्ट करणार का नाही? आपण त्याला म्हणणार की भाई तूने लोन दिया है, तू सिर्फ तेरे लोन के इंस्टॉलमेंट से मतलब रख. वो चीज हम कैसी यूज करणार किंवा ते आम्ही आमचा व्यवसाय कसा करायचा ते तू आम्हाला शिकू नकोस. आपण त्याला म्हणणार. तसंच यांचं सुद्धा यांनी कंपनीला कर्ज दिलंय तर त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ठीक आहे. फक्त त्यांना मतदानाचा अधिकार कधी असतो? जर त्यांचे कोणते अधिकार कंपनी कमी जास्त करणार असेल. म्हणजे समजा व्याजाचा दर कंपनीला सांगितला होता की आम्ही 10% देऊ, पण या वर्षी कोरोनाची अशी पोझिशन आहे कंपनीने सांगितलं की या वर्षी आम्ही तुम्हाला व्याज 8% किंवा 6% देऊ. तर अशा वेळेस त्यांची मीटिंग बोलवणं गरजेचं होऊन जातं. ठीक आहे. काय सांगितलंय पहा. पुढे तारण. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता, फिक्स्ड चार्ज किंवा तरतीब भार असलेली मालमत्ता, फ्लोटिंग चार्ज तारण देऊन कर्ज रोखे सुरक्षित केले जातात. है ना. कर्ज रोखे विकताना कंपनी काय निर्माण करते? तारण निर्माण करते. एक तर आपले काय करते कंपनी? जे फिक्स्ड असेट्स आहे त्यांच्यावर तारण निर्माण करते किंवा फ्लोटिंग असेट. फ्लोटिंग असेट म्हणजे काय? 2-4 संपत्त्यांवर कर्जाची काय केली जाते? होते चार्ज क्रिएट केला जातो. समजा एक संपत्ती कमी झाली तर दुसऱ्या संपत्तीवर तेवढा भार निर्माण होईल. याला म्हटलं जातं तरतीब भार मालमत्ता. जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल तर कर्ज रोखेधारक कंपनीची मालमत्ता विकून पैसे वसूल करू शकतात. अंडरलाईन करा. जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल तर भागधारक तर कर्ज रोखेधारक ती मालमत्ता विकून काय करू शकतात? तो पैसे वसूल करू शकतात. जारी करते. खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्ज रोख्यांचे वाटप करू शकते. कोणती कंपनी करू शकते? खाजगी करू शकते, सार्वजनिक कंपनी करू शकते. नंतर नोंदणी. कर्ज रोख्यांची किमान एक मान्यता प्राप्त भाग बाजाराकडे नोंदणी असावी. आता भाग बाजार म्हणजे काय? जिथं भागांची खरेदी विक्री केली जाते अशा बाजाराला भाग बाजार असे म्हणतात. ठीक आहे. एक तरी जसं भारतामध्ये एनएससी किंवा बीएससी. एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कोणत्या तरी एका भाग बाजाराकडे नोंदणीकृत भाग बाजाराकडे त्या कर्ज रोख्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे. पुढे हस्तांतरण. हस्तांतरणाच्या दस्तऐवजाद्वारे इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर
कर्जरोख्यांचे सहजपणे हस्तांतरण केले जाते. म्हणजे एक व्यक्ती त्यानं जर कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असेल, त्याच्याकडे कर्जरोखे असेल, तर तो कर्जरोखे दुसऱ्याला पैशानं विकू शकतो. ठीक आहे, म्हणूनच त्याची नोंदणी करणं काय असतं गरजेचं असतं, कारण नोंदणी नसेल तर त्याला सहसा असं विकत खरेदी विक्री करता येणार नाही. ठीक आहे, चला तर हे झालं पहा कर्जरोख्यांची काय वैशिष्ट्ये झाली. आता आपल्याला पाहिजे पहा कर्जरोख्यांचे प्रकार. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, लिहा इथं प्रश्न. प्रश्न विचारला जातो, कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्याचे प्रकार स्पष्ट करा. एग्जाम मध्ये बऱ्याचदा विचारलेला प्रश्न, एक्झामिनरचा खूप फेवरेट प्रश्न. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही जर पाहिला तर 10 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. दहा मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, चला आता प्रकार पाहूया. पहिलं सांगितलंय तारणानुसार, दुसरं सांगितलंय हस्तांतरणानुसार, तिसरं सांगितलंय परतफेडीनुसार आणि चौथं सांगितलंय परिवर्तनानुसार. आता तारण असलेले कर्जरोखे. तारण असलेले कर्जरोखे म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या, असे कर्जरोखे विकतानाच कंपनी आपली एखादी संपत्ती तारण म्हणून देते. यांना आपण सुरक्षित कर्जरोखे असंही म्हणू शकतो. यांना आपण कोणते कर्जरोखे म्हणू शकतो, तारण असलेल्या कर्जरोख्यांना आपण सुरक्षित कर्जरोखे म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय, कंपनीनं जेव्हा हे कर्जरोखे विकले तेव्हाच कंपनीनं आपल्या एखाद्या संपत्तीवर काय निर्माण करून दिलं, तारण निर्माण करून दिलं. म्हणजे समजा कंपनी 50 लाख रुपयाचे कर्जरोखे विकते, तर कंपनीनं 50 लाख रुपयाचं काय दिलं, एखादी संपत्ती कंपनीनं त्याच्यावर बोजा निर्माण केला, तारण निर्माण केलं. आता समजा उद्या कंपनी त्याच्यावरचं व्याज आणि ते मुद्दल देत नसेल, तर जी तारण म्हणून संपत्ती दिलेली आहे किंवा ज्याच्यावर बोजा म्हणून जी संपत्ती दिलेली आहे ती संपत्ती विकून सुद्धा कर्जरोखे धारक आपली संपत्ती काय करू शकतात किंवा त्यांनी गुंतवलेले पैसे कंपनीमध्ये काय करू शकतात, तो वसूल करू शकतात. अशा कर्जरोख्यांना तारण असलेले कर्जरोखे म्हणतात. तर तारण नसलेले कर्जरोखे म्हणजे काय, असे कर्जरोखे ज्यांची विक्री करताना कंपनी कोणतीही संपत्ती तारण म्हणून देणार नाही किंवा त्याच्यावर बोजा निर्माण करणार नाही, अशा कर्जरोख्यांना तारण नसलेले म्हणतात. म्हणजे हे कोणते, तो असुरक्षित आहेत. लिहून घ्या तिथं, सुरक्षित आणि असुरक्षित. ओके, चला तर सुरक्षित, तारण असलेले आणि तारण नसलेले कळालं तुम्हाला. आता काय सांगितलंय, वाहक कर्जरोखे आणि काय सांगितलंय, नोंदलेले कर्जरोखे. आता पहा, वाहक कर्जरोखे म्हणजे काय, लक्ष द्या. वाहक कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जरोखा धारकाचे
नाव नमूद केलेले नसते, त्यामुळे ते सहज कुणालाही हस्तांतरित करता येतात. म्हणजे काय, अशा कर्ज रोख्यांवर ज्याचे ते कर्ज रोखे त्याचं नावच लिहिलेलं नाहीये. समजा मी सांगितलं अनिशकडे असे कर्ज रोखे, अनिशनं काय केलेलं, आपल्या कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आता त्याला ते कर्ज रोखे कुणाला तरी विकून त्याचे पैसे करायचे. समजा त्याच्यावर त्याचं नाव असेल, त्याला ते विकायचे, समजा विकासला विकायचे, आणि विकास म्हणतोय की भाई याच्यावर तुझं नाव आहे, तू कंपनीकडे चल, तुझं नाव हटव, आणि तुझं नाव हटल्यानंतर माझ्या नावानं करून दे, मी तुला पैसे देतो. ही गोष्ट बरोबरी आहे. जेव्हा असे असेल म्हणजे त्याच्यावर नाव लिहिलेलं असेल तर ते नोंदविलेले कर्ज रोखे असते. पण त्याच्यावर नाव नसेल तर ते कोणते कर्ज रोखे असतील होते, ते वाहक कर्ज रोखे. म्हणजे फक्त समजा त्याच्यावर नावच नाहीये याचं कोणाचं, मी म्हणालो अनिशचं नावच नाहीये, तर अनिश काय करू शकतो, समजा 50,000 रुपयाचे कर्ज रोखे तो सहज कुणाला देईल, तो विकासला देईल, आणि विकास त्याचे 50,000 रुपये त्याला देऊन टाकेल. आता विकासला वाटलं की त्याला पैशाची गरज आहे, त्यानं कुणाला पुढे जाऊन यशला विकले, त्याच्यावर नावच नाहीये, तर यश काय करेल, ते घेऊन टाकेल आणि त्याला 50,000 रुपये देऊन टाकेल. ठीक आहे. पण नोंदवलेले कर्ज रोख्यांवर काय असतो, त्या कर्ज रोखे धारकाचं नाव असतं. म्हणजे जसं मी सांगितलं अनिशच्याकडे 50,000 रुपयाचे कर्ज रोखे, त्याच्यावर लिहिलेलं असेल अनिशचं नाव, अनिशचा पत्ता, आणि लिहिलेलं असेल की अनिश याच्यामध्ये 50,000 रुपयाचा कर्ज रोखे धारक आहे. आता अनिशला ते जर विकासला विकायचं असेल तर विकास काय म्हणेल की भाऊ याच्यावर तुझं नाव आहे, ठीक आहे, एक काम कर, तू कंपनीकडे अर्ज कर की हे कर्ज रोख्यांवर तुझं नाव हटवून ते माझ्या नावानं करून द्या. आता मी 25,000 रुपये देतो, जेव्हा माझ्या नावानं होतील तेव्हा मी तुला परत 25,000 रुपये देतो. अशा कर्ज रोख्यांना काय म्हटलं जाईल, नोंदविलेले कर्ज रोखे. वाहक कर्ज रोख्यांवर कर्ज रोखे प्रमाणपत्रावर नाव नसतं, म्हणून ते सहज कुणालाही हस्तांतरित करता येतात. पण नोंदवलेल्या कर्ज रोख्यांवर कर्ज रोखे धारकाचं नाव असतं, म्हणून ते सहज हस्तांतरणीय नसतात. त्याच्यासाठी तुम्हाला कंपनीकडे अर्ज करावा लागेल, आणि ते अर्ज केल्यानंतर कंपनी ते समोरच्याला तुम्हाला नोटीस देईल, एक 14 दिवसाची नोटीस देईल. ती नोटीसला तुम्ही जर काही ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा कोणती त्याला आक्षेप घेतला नाही तर 14व्या दिवशी कंपनी काय करते, जुन्याचं नाव फोडून टाकते आणि नवीन जो कर्ज रोखे धारक आहे त्याचं नाव लिहिते. रजिस्टर मधून जे कर्ज रोखे प्रमाण काय आपण नोंदवली आहे त्याच्यातून जुन्याचं नाव काढून टाकेल, म्हणजे अनिशचं नाव काढून टाकेल आणि विकासचं नाव एंटर करेल. ठीक आहे, तर त्याला कोणते म्हणू आपण, नोंदविलेले कर्ज रोखे. ठीक आहे, आता खाली इथं दिलेलं आहे, वाचून घेऊया. तारण असलेले कर्ज रोखे. कर्ज रोखे हे तारण ठेवून सुरक्षित केले जातात. कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार किंवा बोजा निर्माण करून सुरक्षा दिली जाते. असा प्रभार कंपनीच्या एखाद्या मालमत्तेवर स्थिर प्रभार असू शकतो किंवा कोणत्याही मालमत्तेवर तरता प्रभार असू शकतो. विश्वस्त करार करून कर्ज रोखे सुरक्षित केले जातात. दुसरं, तारण नसलेले कर्ज रोखे. या कर्ज रोख्यांना तारण दिलेले नसते, अशांना असुरक्षित कर्ज रोखे असे म्हणतात. आता अशा कर्ज रोखे विक्रीला कंपनी कायदा 2013 ने प्रतिबंध केला आहे. म्हणजे आता भारतामध्ये जेवढी कर्ज रोखे विकले जातात ते कोणते असतील, तारण असलेलेच असतील, तारण नसलेले नसतील. नोंदविलेले कर्ज रोखे. ज्या कर्ज रोखे धारकाची नोंदवहीत केलेली असते त्यांना नोंदवलेले कर्ज रोखे असे म्हणतात. नोंदवहीत त्याचे नाव, पत्ता, धारण केलेल्या कर्ज रोख्यांची माहिती इत्यादी दिलेली असते. मी आता सांगितलं आहे ना, अनिशला जर समजा त्याच्या नावानं असतील तर त्याचे सगळे डिटेल तिथं लिहिलेले असतील. अशा कर्ज रोख्यांचे हस्तांतरण रीतसर पद्धतीने केले जाते, म्हणजे तुम्हाला अर्ज वगैरे करावा लागेल त्याच्यासाठी. वाहक कर्ज रोखे. ज्या कर्ज रोखे धारकांची नाव कर्ज रोख्यांवर नमूद केलेली नसतात, तसेच कंपनीच्या नोंदवहीमध्येही
त्याची नोंद केलेली नसते, हे कर्ज रोखे दुसऱ्याला सुपूर्द करून हस्तांतरित करता येतात. व्याज कुपनद्वारे कर्ज रोखेधारकांना व्याज दिले जाते. आता मग प्रश्न निर्माण होतो, सर ज्याच्यावर नाव नसेल त्याच्या व्याज कोणाला मिळणार? आता पहा, जोपर्यंत ते अनिष्कर आहे तर त्या कर्ज रोखे प्रमाणपत्रासोबत काय असतं लक्षात घ्या, त्याच्यासोबत व्याजाचे कुपन जोडलेले असतात. आणि कंपनी काय करते, तुम्हाला 6 महिन्याचं व्याज असेल समजा, तर 6 महिन्यानंतर ते कुपन तुम्ही बँकेत सादर करायचं. एक पर्टिक्युलर तारीख दिलेली असते की या तारखेपर्यंत सादर करायचे. त्या तारखेला सादर केले की तुम्हाला ते व्याज दिलं जातं. आता समजा अनिशनं खरेदी केले, अनिशनं 2 वर्षाचं व्याज घेतलं त्याच्यावरचं, आता तो विकासला विकतोय, तर विकासला त्या 2 वर्षानंतरचे जे व्याजाचे कुपन असतील ते कोणाला मिळून जातील? त्या कर्ज रोखे प्रमाणपत्रासोबत ते विकासला मिळून जातील. ठीक आहे, त्याच्यासाठी कुपन दिलेले असतात. नंतर काय सांगितलं, आता परतफेडीचे कर्ज रोखे. परतफेडीचे कर्ज रोखे म्हणजे काय? कंपनी काय करते, अशा कर्ज रोख्यांची विक्री करतानाच त्या कर्ज रोख्यांची परतफेड कधी कधी केली जाईल, म्हणजे ते कर्ज रोख्यांचे पैसे परत कधी केले जातील याची काय देऊन टाकते, एक तारीख देऊन टाकते. त्या तारखेला त्या कर्ज रोख्यांची परतफेड केलीच जाते. तर न परतफेडीचे कर्ज रोखे म्हणजे काय? जोपर्यंत कंपनी हयात आहे किंवा अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा कर्ज रोख्यांची रक्कम कधीच परत केली जात नाही. पण लक्षात घ्या, भारतामध्ये असे कर्ज रोखे विकणे अलाउड नाहीये किंवा त्याला परवानगी नाहीये. काय सांगितलं, या कर्ज रोख्यांची परतफेड एका ठराविक मुदतीनंतर केली जाते. ही मुदतीची तारीख कर्ज रोखे प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते. मुदत संपल्यानंतर कर्ज रोखे धारकाला एकूण सर्व रक्कम एकत्रित परत दिली जाते किंवा टप्प्याटप्प्याने रकमेची परतफेड केली जाते. परतफेडीची तरतूद विश्वस्त करारामध्ये नमूद केलेली असते. न परतफेडीचे कर्ज रोखे, कंपनीच्या जीवन काळात या प्रकारच्या कर्ज रोख्यांची परतफेड केली जात नाही. त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर एखाद्या अटीचा भंग केल्यास किंवा एखाद्या आकस्मिक घटनेनंतर केली जाते. पण आता असे कर्ज रोखे भारतामध्ये विकले जात नाही. नंतर सांगितले परिवर्तनीय कर्ज रोखे. आता परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या, एका ठराविक मुदतीनंतर या कर्ज रोख्यांचे परिवर्तन सामान्य भागांमध्ये केले जाते. ती मुदत संपली, समजा कंपनीने सांगितलं की 5 वर्षापर्यंत तुम्ही आमच्या सोबत कर्ज रोखे धारक म्हणून राहतात, 5 वर्षानंतर आम्ही तुम्हाला सामान्य भागांमध्ये रूपांतरित करून टाकू. ठीक आहे, आता तुम्ही म्हणालात सर 5 वर्षानंतर आपल्याला रूपांतरित करून घ्यायचं नाहीये, तर कंपनी अशा वेळेस काय करते, तुम्हाला तुमचे पैसे परत देऊन टाकते. बरोबर आहे, ते कर्ज रोखे जे जुने आहेत त्याला कॅन्सल करते आणि तुम्हाला तुमचे पैसे परत करून देते. ठीक आहे, काय सांगितलं, एका ठराविक कालावधीनंतर या कर्ज रोख्यांचे समहक्क भागांमध्ये परिवर्तन होण्याचा अधिकार धारकास दिलेला असतो. तशी नोंद त्याच्या कर्ज रोखे प्रमाणपत्रावरच केलेली असते. या कर्ज रोख्यांचे वाटप जनतेला करण्याआधी साधारण सभेमध्ये विशेष ठराव करणे गरजेचे असते. हे कर्ज रोखे धारकांसाठी फायद्याचे असतात, कारण या परिवर्तनाच्या हक्कामुळे या कर्ज रोखे धारकांना बाजार मूल्यापेक्षा कमी दराने समहक्क भाग मिळतात. आणि शेवटी सांगितले पहा, अपरिवर्तनीय कर्ज रोखे म्हणजे हे कर्ज रोखे जोपर्यंत कंपनीमध्ये आहेत तोपर्यंत कर्ज रोखे धारक म्हणूनच राहणार, त्यांचं सामान्य भागांमध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या भागांमध्ये रूपांतर केलं जाणार नाही. या कर्ज रोख्यांचे परिवर्तन समहक्क भागामध्ये केले जात नाही. या कर्ज रोख्यांची परतफेड ठराविक मुदत संपल्यानंतर केली जाते. या कर्ज रोख्यांना तोटा असा आहे की त्यांच्या मूल्यामध्ये वृद्धी होत नाही. तर हे झाले पहा मित्रांनो, कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये झाली आणि कर्ज रोख्यांचे काय झाले होय, प्रकारही झाले. ठीक आहे, तर आता आपला जवळपास हा धडा आता मला वाटतं संपत आलाय. तर ठेवी झालं की बंधपत्रे ठेवी एवढं पाठ आहे, त्याच्यानंतर तर एडीआर जीडीआर झालं. ठीक आहे, व्यावसायिक बँका वगैरे नाही, बाकीचं पाहू आपण उद्या.